जय भीम नमोबुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. संविधान दिन 26 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान अंमलात आले तेव्हापासून संविधान दिनाला 75 वर्ष पूर्ण झाली. संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा करण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेत राज्यघटनेला मान्यता देण्यात आली होती. हिंदी आणि इंग्रजी भाषेत हाताने लिहिली गेलेली भारतीय राज्यघटना पूर्ण करण्यासाठी तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते. त्याकरता एका घटना समितीची स्थापना करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशासाठी लिखित संविधान अर्पण केले होते आणि त्या संविधान दिवस म्हणून आज साजरा होत आहे पूर्ण देशामध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आज 75 वर्ष पूर्ण होऊन 76व्या वर्षी वर्धापन होत आहे. आणि हा संविधान दिन संपूर्ण देशामध्ये साजरा होत असताना आपल्या मेकर शहरामध्ये सुद्धा बहुजन पत्रकाराच्या वतीने साजरा होत आहे. यामध्ये पत्रकार मुन्ना काळे असतील, मुस्लिम समाजाचे खंबीर नेतृत्व सादिकभाई कुरेशी पत्रकार असतील, आमच्या बौद्ध समाजाच्या वतीनं सुनील मोरे असतील आणि युवा प्रबोधनकार शाहीर देवानंद वानकडे असतील, गजानन सरकटे असतील, आम्ही सर्व बहुजन पत्रकाराच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार घालून आणि अगरबत्ती मेणबत्ती लावून संविधान दिन साजरा करत आहोत. म्हणून आम्ही एक नारा देत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिनाचा. भारतीय संविधान दिनानिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनुयायींनी हार घालून बाबासाहेबांना अभिवादन केले. तत्पूर्वी सकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, समाज कल्याण आयुक्त सचिन साळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. प्रकार महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलितांचा राजा, दलितांचे कैवारी, दलितांचे आशास्थान, दलितांची प्रेरणा छत्रपती शाहू महाराज. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये असं ठणकावून सांगणारे महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज. जगत विख्यात साहित्यिक, साहित्यरत्न, साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली त्या माता सावित्रीबाई फुले. आणि 4थीची विद्यार्थिनी जिने इंग्लंडच्या राणीला प्रश्न विचारला होता की आमची जात कोणची आहे आणि आमचा धर्म कोणता आहे, अशा या मुक्ता साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि आज बाबासाहेबांचा आज संविधान दिन आहे. आज बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून आज या घटनेवरती संपूर्ण देश चालला आहे. आज घटना जर लिहिली नसती तर आज माझ्यासारखा देखील गरीब कार्यकर्ता या बिंदू चौकामध्ये 4 शब्द सांगण्याचा इतपत मला इथं अधिकार नव्हता. आज बाबासाहेबांनी एवढं काय मोठं कार्य केलं आहे 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन की ते आपल्याला अशक्य आहे असं बाबासाहेबांचं कार्य आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आपण बाबासाहेबांचं गुण घेतलं पाहिजेत. बाबासाहेबांनी सांगितलं आहे शिक्षण म्हणजे जिवंत वाघिणीचं दूध आहे, जो कोण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जे काही परकीय आक्रमणं झालीत आणि या आक्रमणानंतर जे काय अन्याय आणि अत्याचार या आपल्या पूर्ण भारत देशातील प्रत्येक जनतेवर झाले आणि या सगळ्याच्या माध्यमातून एक गोष्ट उदयास आली की धर्म, जात, पंथ या सगळ्यांचा बिमोड करण्याचं काम या आपल्या संविधानाच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलेलं आहे. आज देशाचा राष्ट्रपती असेल आणि सामान्य माणूस असेल या प्रत्येकाला या भारतामध्ये जे काय समान अधिकार आहेत हे फक्त आणि फक्त आपल्या संविधानामुळे झालं. आणि हे सगळं पूर्णपणे याचं श्रेय आणि याचं काम करण्याचं सगळं जे काही काम केलं आहे हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं आज हे संविधान आपण बघतो आहे. आणि या संविधानाच्या मार्फत आज जे काय आपण जीवन जगतो आहे किंवा ज्या काही गोष्टी आज माणूस करते या सगळ्याशी निगडीत आज पूर्णपणे आज आपलं हे संविधान आहे. आणि या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या
त्यांच्या सगळ्या प्रयत्नांमुळे आज आपल्याला हे दिवस बघायला मिळतात. सारख्या प्रगत देशातील महिलांना मतदानासाठी आंदोलन करावं लागलं आणि मतदानाचा हक्क घ्यावा लागला. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या दिवसापासून महिलांनाही मतदानाचा अधिकार दिलेला आहे. महिलांना प्रसूतीची रजा असेल, तसेच सार्वजनिक सुट्टी असेल, या सर्व बारीक सारीक गोष्टी 12 बलुतेदार आणि अलुतेदारांच्या या घटनेमध्ये आहेत. देशाच्या पंतप्रधानापासून सर्वजण सांगतात की जब तक सूरज चांद रहेगा तब तक घटना रहेगा. यामध्ये हे झालेलं आहे आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण या 26/11 रोजी याचं स्मरण करून याचं कृतिशीलपणे अंमलबजावणी केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांचे जे आपल्या भारतावर ह्या नागरिकावर जे उपकार आहेत ते ह्या जन्मी आपण फेडू शकणार नाही, पण येणाऱ्या जन्मी पण आपण फेडू शकणार नाही. कारण बाबासाहेबांनी आपल्याला हे संविधान दिले. ते धरुभाई अंबानीची बायको असो या मोलमजूर करणाऱ्याची बायको असो, तिला एक मताचा एक अधिकार दिला आहे. तिलाही एक मताचा अधिकार दिला आहे आणि आपल्या गोरगरीब जनतेलाही एक मताचा अधिकार दिला आहे. कुठलाही मतभेद ठेवलेला नाही बाबासाहेबांनी आणि आज आपण त्यांचे आभार मानलं पाहिजे. आणि या संविधान निमित्त मी एवढंच सांगतो भारतवासियांना की आपण ह्या संविधानाचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि संविधान हे कसं टिकवता आलं पाहिजे आणि याचं आचार विचार कसं जपता आले पाहिजे हे आपल्याला शिकणं पाहिजे आणि काळाची गरज आहे. त्यामुळे आज संविधानाच्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून आपल्यासाठी हे संविधान दिले. सामान्य माणसाला जेवढा अधिकार आहे तेवढा मोठा कितीही श्रीमंत असेल त्यांना अधिकार आहे. आणि ह्या आजच्या संविधान दिनाच्या मी सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला आज जे संविधान दिलं त्या संविधानाचा अर्थ, त्याच्या पाठीमागची जी काय व्याख्या आहे की ही प्रत मी स्वतः अर्पण करत आहे किंवा स्वतः अंगीकृत करत आहे. येणाऱ्या काळामध्ये आज हा देश कोणती प्रधानमंत्री असू दे ना पंतप्रधान असू दे, ते चालतो ते फक्त संविधानाच्या आधारे. बाबासाहेबांनी अनेक मार्गाने आपल्याला संदेश दिला आहे. त्यामध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला आहे. एज्युकेशन इज मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन ॲज अ चेंज द वर्ल्ड. शिक्षण हे असं माध्यम आहे ज्याच्यामुळे आपण हे जग बदलू शकते असा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी काय सांगितलं की माणूस जन्मण्यापूर्वी आणि मेल्यानंतरही त्याच्यावर कोणत्याही कसल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये असं बाबासाहेबांनी संविधान लिहिले. झाड, फुलं, पानं यांचंसुद्धा रक्षण करण्याचं काम, या निसर्गाचं, या प्राण्यांचंसुद्धा रक्षण करण्याचं काम या संविधानाने लिहिलेलं आहे. जगात असं संविधान कुठं तयार झालं नाही. एकमेव असं संविधान, भारताचं संविधान श्रेष्ठ आहे. आणि त्या संविधानाला मी आज दिनानिमित्त वंदन करतो आणि सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि माझ्या चर्चापत्र संपवतो. आजच्या या दिवशी या भारतीय राज्यघटनेस 75 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे. आज अमृत महोत्सव साजरा करत असताना देशामध्ये एक विचित्र अनुभव लक्षात येतो आहे की बाबा भारतीय घटना जी आहे ती सर्वांसाठी आहे. फक्त काय दलितांसाठी नाही किंवा आदिवासींसाठी नाही, ही सगळ्यांसाठी आहे. आणि ह्या घटनेनुसारच आता आपण चांगल्या प्रकारचं जीवन सर्वच लोक जगत आहेत. तरीसुद्धा आता जो निकाल बघितला तर हा निकाल घटनेच्या विरोधात लागलेला आहे. घटनेच्या विरोधात हा निकाल दिलेला आहे. तर लोकशाही जीवन ठेवायची असेल तर निश्चितपणे घटनेप्रमाणे सर्व कारभार होणं गरजेचं आहे. आणि ही घटना अबाधित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. आणि येणारा जो काल आहे तो येणारा कालावधीमध्ये आपण एक संघटित राहून ही घटना वाचवण्याच्या संदर्भात आणि घटनेच्या विरोधात कोणतंही कार्य होऊ नये याकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी आंदोलनं करायला लागली तर हरकत नाही. आता असं झालं आहे, मोदीसुद्धा या घटनेच्या द्वारेच निवडून आलेत आणि सर्व कारभार ते या घटनेद्वारेच करायला लागलेत. परंतु परिस्थिती अशी आहे की घटना राहिली बाजूला आणि मोदी विचित्र व्यवहार करत आहेत किंवा घटनेच्या विरोधात काम करत आहेत. म्हणजे ज्या ताटात आपण खातोय त्याच ताटात मोदी डॅश डॅश करतात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. घटनेच्या विरोधात काम सुरू आहे. एवढंच मी आजच्या निमित्तानं सांगतो. सर्वांनी जागृत होणं गरजेचं आहे. जात हा निकष या देशात परिणामकारक असून जो संविधानाला कीड निर्माण करतो आहे.
संविधान हा केवळ पुस्तकाचा किंवा अभ्यासक्रमाचा विषय नाही, तर तो आपल्या आस्थेचा व निष्ठेचा विषय बनला पाहिजे, असे मत प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉक्टर विजय गोणारकर यांनी काल नांदेड येथे व्यक्त केले. भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकविकास समन्वय संघर्ष समिती नांदेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर चिकाटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सखाराम कुलकर्णी, कॉम्रेड के जामकर, रमाकांत जोशी, बसपाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे उपस्थित होते. प्रारंभी महामानवांना अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. सदाशिव हनुमंते यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे अंगीकृत आणि अधिनियमित करून आज भारतीय संविधानाला 75 वर्ष म्हणून आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित राष्ट्राची निर्मिती करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय होतं. त्या ध्येयाची परिपूर्तता करताना आपला प्रवास कुठपर्यंत 75 वर्षामध्ये आहे याची समीक्षा होणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की जात हा निकष या देशामध्ये अतिशय परिणामकारक आहे, जो राष्ट्रीय एकात्मतेला आणि संविधानाला कीड निर्माण करतो. म्हणून जाती संस्थेचं उच्चाटन होऊन सामाजिक निर्मूलन झालं पाहिजे असा विश्वास मी आजच्या प्रसंगी व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं की संविधानावर प्रेम करणारी, संविधानावर बोलणारी संसदेत आणि विधानसभेमध्ये असलेली आपल्याला दिसतात, पण संविधानावर मनातून कृती आणि व्यवहारात कार्य करणारी संविधान आणि विधानसभेच्या बाहेर आपल्याला दिसू लागतात. हे चित्र प्रत्येक आघाड्यामध्ये मूलभूत परिवर्तन करून बदल करण्यासाठी संविधानाप्रती आपली श्रद्धा आणि निष्ठा ही एकवटून असली पाहिजे आणि त्यातून या देशाचे नागरिक म्हणून आपण आपलं वक्तृत्व, आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे असा विश्वास मला आजच्या प्रसंगी वाटतो. अशा प्रसंगी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाने संविधानाबद्दल आस्था आणि श्रद्धा निर्माण करणं, ती साजरी करणं हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे. म्हणून संविधान हे आपल्यात तो केवळ पुस्तकाचा, अभ्यासक्रमाचा विषय नसून तो आपल्या आस्थेचा आणि निष्ठेचा विषय झाला पाहिजे आणि त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपली खरी श्रद्धा निर्माण होऊ शकेल असं मला वाटतं. मी दिगंबर गंगाराम चिकाटे, राहणार बोधडी, हाल मुक्काम डॉक्टर आंबेडकर नगर, नांदेड येथे राहतो. मी सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी राहत असतो. आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचा दिवस आहे. त्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आज पूर्ण 75 वर्ष होत आहेत. त्यानिमित्ताने आज येथे आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मला त्यानं बोलवलेलं आहे. भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिताना तब्येत ठीक नसतानासुद्धा त्याने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारतीय संविधान लिहिण्यासाठी लावलेले आहेत. अतिशय परिश्रम करून बिमार असतानासुद्धा बाकीचे त्याचे 7 लोक होते, 7 लोक सर्व सोडून गेले आणि एकटाच बाबासाहेबांवर जो ओझा पडलं. परंतु त्यांनी आपल्या हिमतेनं म्हणा की आपल्या बुद्धिकौशल्याने त्यांनी भारतीय संविधान पूर्णपणे केलं आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे भारतीय संविधान भारताला अर्पण केलेलं आहे. त्यामध्ये भारतीय संविधानामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मा याच्यावर जास्त भर दिलेला आहे. आणि पुन्हा त्यांनी असं सांगितलं आहे की सर्व धर्मनिरपेक्ष म्हटलेलं आहे. कारण या ठिकाणी भारतामध्ये सर्व जाती व्यवस्थित प्रथा हे झालेलं आहे आणि त्यामुळं की इथे जातीवाद फारच बोळावलेला होता आणि त्याला मूठमाती देण्यासाठी
एका समाजाची त्यांनी बांधणी केली आणि त्या समाजाला वर काढलं आणि बोलायला लावलं, चालायला लावलं, शिकायला लावलं आणि एक महामंत्र त्यांनी दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे मंत्र देऊन बाबासाहेबांनी संविधान हे भारताला अर्पण केलेलं आहे. याच्यापुढे मी सदाशिवनारायण हनुमंते, नांदेड. आज 26 नोव्हेंबर 2024 या निमित्तानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. शाहू महाराज पुतळा परिसरात येथे सर्व आदर्शांना वंदन करून मी संविधान प्रताचे सर्व मान्यवरच्या हस्ते वाचन केलेलं आहे. आणि संविधान हे अशा प्रकारे एक कवच आहे की ते सर्वांना तिथे सुरक्षित आणि कायद्यानुसार सर्वांना न्याय देण्याचं काम करतो. संविधानामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बहुजन समाजाला जाता येते, आरक्षण घेता येते, पदं घेता येतात. त्यांचं राहणीमान संविधानामुळे उंचू शकते व त्या संविधानामुळे सर्वच हे कवच आहे. संविधानामुळे माणूस हा सुरक्षित आहे. संविधानामुळे कायद्यानुसार सर्वांना न्याय, हक्क, जसं की मतदानाचा अधिकार आहे, नोकरीचा अधिकार आहे, शैक्षणिक आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समानता आहे, तो मिळवून देण्याचा संविधान हे एकमेव घटनेचं कवच आहे. त्याबद्दल मी संविधान दिनानिमित्त आज सर्वांना शुभेच्छा देतो. मी के जामकर, लोकविकास समन्वय संघर्ष समिती, नांदेड. अन्याय अत्याचार विरुद्ध आम्ही सातत्यानं समाजामध्ये चळवळी उभी करून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो. आज भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं मी सर्व भारतवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आजच्या या दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता ही सर्वार्थानं समाजामध्ये सर्वांनी चांगल्या प्रकारे जपली पाहिजे. तरच ह्या संविधानाचं खरं महत्त्व तुम्हाला समाजासमोर येईल. पण आज काही गोष्टीच्या उणिवा इथं दिसतात. त्या उणिवाबद्दल मी जास्त बोलणार नाही. पण एकंदरीत माझं असं स्पष्ट मत आहे की ज्यावेळेस माणसं अन्याय अत्याचार विरोधामध्ये लढण्यासाठी तयार होतात त्यावेळेस कुठंतरी संविधानाच्या विचाराची कमतरता भासते किंवा त्या ठिकाणी त्याची पायमल्ली होते. असं ज्या ठिकाणी चित्र प्रदर्शित होते त्या ठिकाणी संविधानाबद्दल लोक जास्त विचार करत नाहीत. आणि या दिनाच्या निमित्तानं मी परत एक वेळेस जनतेला तमाम सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं जर संविधान आपल्याला हे सांभाळायचं असेल तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आणि धर्मनिरपेक्षता ह्या गोष्टी बाबासाहेबांना अपेक्षित होत्या, घटनाकारांना अपेक्षित होत्या. त्याची खऱ्या अर्थानं आम्ही स्वतःपासून अंमलबजावणी केली पाहिजे एवढं मी म्हणतो. आपण मुलाखत घेतलात त्याबद्दल गच्चेसाहेब मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नांदेड येथे सामाजिक न्याय विभाग व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत घर घर संविधान प्रभात फेरी काढण्यात आली.
आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले। रॅलीत समाज कल्याण आयुक्त शिवानंद विनगिरे, नेहरू युवा केंद्राच्या संचालिका चंदा रावळकर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, व्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे इतर बहुजन कल्याण विभाग नांदेड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषदेने त्या संविधान दिनानिमित्त भव्य अशा रॅलीचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं। या रॅलीमध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच समाज मोठा आणि आदर्श संविधान आहे। सर्वांना मानाचा जय भीम। आज भारतीय संविधान दिवस म्हणजे भारताला स्वतंत्र होऊन पूर्ण 75 वर्ष होत आहेत, तरी देखील भारताला पूर्णतः स्वतंत्रता मिळालेली नाही। आज आम्ही भटके विमुक्त पण जेवढे पण असन, दलित समाज असन, जरी आम्हा फिरस्तू समाज असेल तरी त्या सर्वांना न्याय हक्काचा एक मान मिळवून देणारे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि सर्व जनतेला एवढी विनंती करतो की भारतीय संविधानाचं पालन करावं आणि भारताला आणखीन बलशाली बनवावं। संविधान दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा, जय भीम। आज आपण संविधान दिवस खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करत आहोत। रॅली आपण या ठिकाणी काढलेली होती। या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थी, सर्व राजकीय प्रतिनिधी आणि आमचे सामाजिक पुरस्कर्ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या रॅलीच्या माध्यमातून आपण एक जनतेला संदेश देऊ इच्छितो की संविधानाने आपल्याला काय दिलं, संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिलं, संविधानाने जीवन कसं जगावं हे शिकवलं, सर्वांना एकत्रित राहण्याची संकल्पना संविधानातून आपल्याला प्राप्त झालेली आहे। संविधानातून समानता, स्वातंत्र्य, समता ह्या सर्व शिकवणूक आपल्याला संविधानाने दिलेली आहे। त्यानिमित्तानं मी सर्वांना संविधानाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की आजचा दिवस खूप मोठ्या उत्साहात आपण साजरा करावा। धन्यवाद, जय भीम, जय। नागरिकांना काय आवाहन करणार आहात? नागरिकांना आवाहन करू इच्छितो की संविधान प्रत्येकाने जपलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान असायला पाहिजे। जसे आपण इतर आपले धार्मिक ग्रंथ वापरतो त्या ग्रंथापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आपलं संविधान आहे। संविधानाचं प्रत्येकाने वाचन करून त्याप्रमाणे आपण स्वतंत्ररित्या जगलं पाहिजे, त्याचे अधिकार आपण वापरले पाहिजे आणि स्वतः स्वाभिमानाने जीवन जगलं पाहिजे। आज 26 नोव्हेंबर आपल्या भारताचा संविधान दिवस आणि संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे नेहरू युवा केंद्रातर्फे आम्ही पदयात्रेचं आयोजन केलं। त्यामध्ये NSS, सर्व शाळा, महाविद्यालय, समाज कल्याण विभाग आज सम्मिलित झाला, कारण की नुकत्याच ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये जो मतदानाचा हक्क असेल, जे राईट असेल, संविधानाने जे मूलभूत अधिकार दिले असतील त्याचा खरा सन्मान करण्याचा दिवस आहे आणि तो सण आम्ही आज सर्वांनी मिळून साजरा केला। जय हिंद, जय भारत। आज संविधान को 75 वर्ष पूरे हो रहे हैं। सबसे पहले तो मैं सभी को संविधान दिवस की शुभकामनाएं देना चाहती हूँ। आज समाज कल्याण के माध्यम से संविधान रैली का आयोजन किया गया था। महात्मा फुले अंबेडकर पुतले के पास से लेकर यहाँ अंबेडकर पुतले तक संविधान रैली निकाली गई थी। संविधान का पढ़ना सभी के लिए अत्यंत महत्वपूर्ण है। जैसे हम सभी किताबें पढ़ते उसी प्रकार हमें संविधान को पढ़ना चाहिए और साथ ही साथ बच्चों को भी स्कूल में संविधान एक विषय रखकर उनकी मालूमात देनी चाहिए, जिसकी वजह से वो समाज में अपने भारत देश में किस प्रकार रह सकते हैं इसका उन्हें अवगत होगा। इसलिए संविधान ये विषय रखकर सभी को संविधान की अभ्यास करना चाहिए, ये मैं कहना चाहूँगी। संविधान ने नारी को बहुत हक दिए हैं, इस बारे में क्या कहेंगे आप?
संविधान ने महिलाओं को जो अधिकार दिए हैं कि संविधान ने महिलाओं को स्वतंत्रता का अधिकार दिया है, शिक्षा का अधिकार दिया है, साथ ही साथ वो जो पढ़ाई करना चाहती है उसका अधिकार है, व्यवसाय का अधिकार है, वो अपने मर्जी से जो करना चाहती है वो कर सकते हैं। संविधान ने महिलाओं को अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिया है और संविधान ने बहुत से अधिकार दिए, जिस अधिकार की वजह से आज हम शिक्षा ले रहे हैं, आज हम जॉब कर सकते हैं और आज हम समाज में एकदम खुले तौर पर जी सकते हैं, वो संविधान की वजह से ही होता है। तमाम महिलाओं को क्या कहिए आज? मैं तमाम महिलाओं को ये कहना चाहूँगी कि आपके घर में संविधान होना अत्यंत आवश्यक है, संविधान की पढ़ाई करना आपके लिए आवश्यक है और अपने जो अधिकार होते हैं उन अधिकारों का अवगत होना भी अत्यंत महत्वपूर्ण है। तो सभी महिलाओं को अपने जो अधिकार हैं, संविधान ने दिए हुए जो अधिकार हैं, उसकी मालूमात होना अत्यंत आवश्यक है। अंबरनाथ शहरात शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ यांच्या वतीने 26 नोव्हेंबरला संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय संविधान हे जगात आदर्श संविधान यावर सुधाकर सर्वदे यांचे व्याख्यान आयोजित केले। तसेच प्रबोधनात्मक संदेश उमप प्रस्तुत वामन नव्या दमाने या वामनदादा कर्डक यांच्या गीतांचा कार्यक्रम संदेश उपम या आणि गायक प्रवीण डोने यांनी सादर केला। कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासिका तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते। जन्मलेल्या सोनी भीमराव महान काय गुणवान त्यांचे गजान सगळ्यावर रत्न झालं भारतरत्न नाव गाजलं सगळ्याचं बाळ झालं चौदिशेचा बाळ सगळ्यानं हिंदीनाचा केला की सांभाळ माझे वडील पुन्हा एकदा त्यांचा शेर मला आठवतो देविका की काळजावर कोरलेल्या एका नामाची जयंती। माझे वडील बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल सुरेख असं लिहितात, त्यांचा शेर आहे की काळजावर कोरलेल्या एका नामाची जयंती, रामजी सक्का भीमाईच्या भीमाची जयंती, या जगाच्या मोलाची एक मामाची जयंती आणि दीनदलितांच्या नव्या जन्माची जयंती, दीनदलितांच्या नव्या जन्माची जयंती। चांदनी घेऊन खाली वारा विमाना
स्वतंत्र भारताच्या 75वा संविधान गौरव दिन आम्ही थाटामाटात साजरा केला आणि या कार्यक्रमाला प्रबोधन करण्यासाठी, संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विठ्ठल उमप ठेतरचे त्यांचे सुपुत्र आदरणीय संदेश उमप यांनी अतिशय दर्जेदार प्रबोधन आम्हाला केलेलं आहे. सोबत संविधानाचं महत्त्व हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुधाकर सर्वदे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या कार्यक्रमाला केलं. मी या सर्वांचा आभार व्यक्त करत असताना तमाम अंबरनाथची संविधानप्रेमी जनता यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटना आणि सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव हे एका उद्देशासाठी तयार झाले. तो उद्देश म्हणजे महापुरुषांचं विचार आणि कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं, भारतीयांपर्यंत पोहोचवणं, संविधानाचं महत्त्व भारतीयांपर्यंत पोहोचवणं आणि संविधान हे कसं मजबूत आहे. जसं बाबासाहेब म्हटले होते, हे संविधान ज्या राज्यकर्त्यांच्या हातामध्ये जाईल, जो चांगला असेल तर हे संविधान चांगलं आहे आणि जर लोक ते नालायक असतील तर हे चांगलं साबित होणार नाही. आणि ते सिद्ध करण्यासाठी, हे संविधान श्रेष्ठ करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी, चांगले राज्यकर्ते बनवण्यासाठी आम्ही जीवाचा प्राण करतोय. मी या कमिटीचं पहिल्यांदा आभार मानतो. सुर्वेदादा असतील, टपालदादा असतील, आमचे सुधाकर दादा असतील आणि सगळेच जे कमिटीची लोक आहेत त्या कमिटीच्या लोकांचे मी आभार यासाठी मानतो की असा प्रबोधनाचा कार्यक्रम आपण जो आयोजित केला आणि आमच्यासाठी सांगतो, पण पब्लिक जी आली, अंबरनाथच्या पब्लिकसाठी माझ्याकडून हॅट्स ऑफ आहे. ही पब्लिक, ही जनता आज मला खऱ्या अर्थाने कळाले की बाबासाहेब ऐकण्याची कुवत आणि ताकद या लोकांमध्ये आहे. आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीये. मी मगाशी सांगितलं की अंबरनाथच्या जनतेला आपण चांगलं काहीतरी देतोय आणि तुमच्याकडून सुरुवात झाली याचा मला आनंद आहे. अंबरनाथच्या जनतेला सुर्वेदादांच्या माध्यमातून ही माणसं मला मिळाली. आज या माणसांना मला गाणी ऐकवता आली, वामनदादांना मला जिवंत ठेवता आलं, माझ्या वडिलांना जिवंत ठेवता आलं, तेही त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त. मी अंबरनाथकरांचे खरंच सांगतो, मनापासून सांगतोय, माझ्या सगळ्या कलाकारांच्या वतीने आणि विठ्ठल उमप थिएटरच्या वतीने त्यांचे लाख 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 आभार मानतो की तुम्ही दादा असे कार्यक्रम आयोजित करत जा, जेणेकरून पुढच्या पिढीसाठी आपण प्रबोधन काय करतोय इतर जयंती मंडळाला कळेल की ही जयंती मंडळ आणि इतर जयंती मंडळामध्ये फरक काय आहे. पैसा देऊन दुसरं काय ऐकण्यापेक्षा पैशाचा सार्थ उपयोग व्हावा, लोकांना प्रबोधन मिळावं, हा माझा दृष्टिकोन आणि हा माझं ध्येय. या संविधानाच्या दिवशी मी मनापासून सांगतो की अंबरनाथमध्ये कार्यक्रम करून मी धन्य झालो. मी कधीही विसरणार नाही. अंबरनाथ शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारताचा संविधान गौरव दिन अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्सवात साजरा झाला. यामागे पडद्यामागील आणि पडद्यासमोरील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा तन मन धनाने आणि अंबरनाथकरांनी उत्स्फूर्त या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि जुन्या आठवणींना एक उजाळा दिला. त्याबद्दल मी या समितीचे अध्यक्ष या नात्याने सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि असेच दर्जेदार कार्यक्रम आपण सर्वांच्या साथीने आपण भविष्यात अंबरनाथमध्ये करू, जेणेकरून जी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथचं नाव हे महाराष्ट्रात नेहमीच अग्रेसर गाजेल अशी मी अपेक्षा व्यक्त करून मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. भारतीय संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील महाराष्ट्र बहुजन आघाडीतर्फे भारतातील सारनाथ, बुद्धगया, राजगिरी, कुशीनगर, कपिलवस्तू या ऐतिहासिक धम्मस्थळाला भेट देण्यासाठी धम्म सहल निघाली आहे. सर्वप्रथम ऐतिहासिक दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर एका ट्रॅव्हलमधून धम्म सहल निघाले. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील धम्माचे अनुयायी आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करणारे जे कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यातून कोल्हापूर ते बुद्धगया आणि नेपाळ, लिंबुनी इथंपर्यंतची जी धम्मसहल आहे, ही धम्मसहल आमचे केंद्रीय शिक्षक राजेश शितूरकर, नंदकुमार कांबळे आणि महाराष्ट्र बहुजन आघाडीचे जे प्रमुख कार्यकर्ते आहे यांनी ही धम्मसहल आयोजित केलेली आहे. या धम्मसहलीच्या निमित्तानं जी बौद्ध स्थळं आहेत या बौद्ध स्थळांचं पाहण्यासाठी ही धम्मसहल आयोजित केलेली आहे. धन्यवाद.
संविधान दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा संविधान दिन सर्वांच्या दृष्टिकोनातून, भारतीय नागरिकांच्या दृष्टिकोनातून ह्या अमृत महोत्सवाचं इतकं मोठं महत्त्व आहे की संविधान असेल तरच हा देश जगेल, संविधान असेल तरच ह्या देशातली प्रशासन व्यवस्था असेल, संविधान असेल तरच आपल्याला लोकशाही असेल, संविधान असेल तर सर्वच वंचित घटकांना न्याय मिळायचे आशा निर्माण होणार आहे. म्हणून संविधान आहे तर आपण सर्वजण आहोत. या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस. रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल. बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर. क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान. एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए. पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं. देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए. राज 7499 544216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218. रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर. ईमेल ratnaholiday10@gmail.com. भारतात सध्या जी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे, जे लोक संविधान जाळतात, संविधान बदलण्याची किंवा नवीन संविधान लागू करण्याची भाषा करतात, ते लोक आज सत्तेत विराजमान झाले आहेत. लोकशाहीच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने हुकुमशाही नांदत आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी संविधान वाचवण्यासाठी तत्पर असावे, जागरूक राहावे व संविधान विरोधी यास घटनात्मक पद्धतीने रीतसर विरोध करून लढा द्यावा. ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड डॉक्टर अभय टाकसाळ यांनी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानतर्फे आयोजित संविधान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. संविधान की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. इस देश की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, सिख, ईसाई, हम सब भाई भाई. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, सिख, ईसाई, हम सब भाई भाई. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. संविधान की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. संविधान की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. इस देश की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. अभिव्यक्ती, अभिव्यक्ती, विश्वास, विश्वास, श्रद्धा, उपासना, श्रद्धा, उपासना, त्यांचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, दर्जाची, दर्जाची व संधीची समानता, व संधीची समानता निश्चितपणे, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी टाकसाळ साहब, उसके बाद में बोर्डे साहब और सभी यहाँ पर भीम सैनिक जो मौजूद थे, तो मैं बड़ा खुशनसीब समझता हूँ कि आज मैं भी यहाँ पर इस बेहतरीन दिवस के मौके पर मैं आज इन लोगों के साथ में हूँ.
असल में ये दिन जो है तो आज मैं समझता हूँ कि सारे के सारे भारतवासियों के लिए बहुत बड़ा दिन है, क्योंकि जैसा भाई ने बताया कि 15 अगस्त को तो एक बाउंड्रीज फिक्स हुई थी भारत की कि ये जो है तो आज़ाद हुआ भारत बोल के, लेकिन हकीकत में सही मायनों में आज़ादी जिस दिन हमारा ये संविधान जो पेश किया गया था डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर द्वारा, वो हकीकत में उस दिन पूरे भारतवासियों को जो है तो आज़ादी मिली थी। और आज तक हम उस संविधान के बेस के ऊपर आज भी हम हमारी आज़ादी की ज़िंदगी जी रहे हैं। और अगर आगे भी हमको ऐसी आज़ादी की ज़िंदगी जीना है तो संविधान को बचाने के लिए हर इंसान को जो तो आगे आना पड़ेगा, क्योंकि संविधान में सबका समाधान है और संविधान के तहत ये भारत चलेगा। और भारत देश के वासी अगर खुश रहेंगे तो संविधान की वजह से रहेंगे, ना कि मनुस्मृति लाने वालों की जो है तो मानसिकता जो है ये तो चाहते हैं कि सारे लोगों को फिर से गुलाम बनाया जाए। लेकिन भारत का संविधान, इसको अगर किसी ने हाथ लगाया तो उसके हाथ तोड़ दिए जाएंगे। उन्होंने ये भी याद रखना भी पड़ेगा उनको। संविधान से देश चलेगा, संविधान का सब में जो है तो साथ रहेगा। और संविधान ने आज जो सबको इज्जत दी है, सब सारे लोगों को न्याय दिया है, सबको जीने का हक दिया है, तो ये संविधान से देश चलेगा, ऐसा मैं इस मौके पे कहता हूँ। थैंक यू। 26 नोव्हेंबर 1949 रोजी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताचं संविधान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केले होते आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान लागू झाले। या ठिकाणी उपस्थित नासिर भाई, माझे मित्र ॲडव्होकेट धनंजय बोर्डे आणि सर्व मित्रांना मी आजच्या संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो। परंतु शुभेच्छा देत असताना सावधपणाचा किंवा सावधतेचा इशारा देखील देत आहे। नुसत्याच शुभेच्छा देण्याचं आपल्याकडे एक फॅशन झालेली आहे। कुठलाही दिवस असला की एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या आणि व्हॉट्सअपवर शुभेच्छांचा पूर येतो, सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर येतो, परंतु कोरड्या शुभेच्छा देऊन काही उपयोग नाही। आपण एका फार मोठ्या संकटात सापडलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देत असताना इशारा दिलेला होता, आपल्याला सावधतेचा इशाराही दिलेला होता। ते म्हणाले होते की या हे संविधान कितीही चांगलं असलं आणि जर ज्यांना तुम्ही निवडलेलं आहे लोकशाही मार्गानं, ती माणसं जर चांगली नसतील, ती माणसं जर प्रामाणिक नसतील तर संविधानाचा उपयोग होणार नाही। आणि संविधानामध्ये काही अपुरेपणा असला आणि जर माणसं प्रामाणिक असतील तरी संविधान त्या अपुरेपणा जो आहे तो पूर्ण करून अधिक यशस्वी होऊ शकतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं। जे त्यांनी करू नका आपल्याला जो इशारा दिलेला होता तेच नेमकं या देशानं पाहायला मिळते, या देशाला पाहायला मिळते, महाराष्ट्राला पाहायला मिळते। आणि त्यामुळं ज्यांचा संविधानावर विश्वास नाही अशी लोक सत्तेत जाऊन बसलेली आहेत, ज्यांनी जंतर मंतरला संविधान जाळलं, जे संविधान बदलाची भाषा करतात, ज्यांच्याकडं पर्यायी संविधान म्हणजे मनुस्मृती तयार आहे आणि जे म्हणतात की नाही आम्ही संविधान काही बदलणार नाही, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी संविधानाची कशा प्रकारे मोडतोड केली। घटनेतलं 45व कलम जो शिक्षणाचा हक्क होता ते काढून टाकला। MPSC UPSC आता नावालाच राहिलं। डायरेक्ट UPSCच्या जागा ज्या आहेत ते त्यांनी आरक्षण डावलून भरून टाकल्या आणि खाजगीकरण करून आरक्षणाची वाट लावली। हे असे लोक आज सत्तेत आहेत। मला नरेंद्र मोदींचं एक भाषण आठवतंय। ते म्हणाले होते की ज्या व्यक्तीला अनेक पिढ्या शिक्षण मिळालं नाही, ज्याला शाळेच्या बाहेर बसवलं गेलं, ज्यांच्या अनेक पिढ्यांवर अत्याचार झाले, त्यांना जर संविधान लिहिण्याची संधी जर मिळाली तर ते काय करू शकतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं। याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स जे मी समजलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवून दाखवलं, आता आम्ही संविधानाचे विरोधक या संविधानाचं काय करतो बघा, असंच नरेंद्र मोदींना त्या भाषणातून म्हणायचं होतं। बातमीपत्रात घेऊया इथेच विश्रांती, पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।